नमस्कार प्रेक्षक हो, आज 12 डिसेंबर देशाचे माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांचा वाढदिवस। सर्वप्रथम आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। भारत देशाच्या राजकारणामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या शरद पवार साहेब यांनी देशहिताचे अनेक निर्णय घेतलेले आहेत। भारताचे संरक्षण मंत्री असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव रोशन करणारे, तसेच कृषी मंत्री असताना शेतकऱ्याचा विकास हा केंद्रबिंदू मानून आणि बलाढ्य कृषीप्रधान भारत देशामध्ये कृषी क्रांती घडवण्याची महत्त्वाची भूमिका पवार साहेबांनी निभावली आहे। राज्यात सत्तेचा पेच प्रसंग असताना न भूतो न भविष्यती अशी महाविकास आघाडी निर्माण करून व संपूर्ण देशामध्ये क्रांतिकारी निर्णय घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले। यासाठी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच माजी मंत्री नाना पटोले यांच्या बरोबरीने ऐतिहासिक महाविकास आघाडी करण्यामध्ये पवार साहेबांचा सिंहाचा वाटा होता। शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा जीवनपट आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहूयात। काटेवाडी बारामतीतलं एक छोटंसं गाव। या गावानं 12 डिसेंबर 1940 रोजी भारत मातेला एक वरदान दिलं। आज सारी दुनिया अभिमानानं या नेत्याचं नाव घेत आहे। छोट्या छोट्या पावलांनी आकाशाला स्पर्श करणारी ही व्यक्ती गरिबांच्या घरातला प्रकाश आहे। सांप्रदायिकतेच्या विरुद्ध लढा आहे। जात पात धर्म यांच्या पलीकडे जाऊन शांतीचा एक संदेश आहे। गोविंदरावजी पवार या शेतकऱ्याच्या घरात शरद पवारांचा जन्म झाला। आई श्रीमती शारदाबाई पवार 1936 साली पुणे जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आल्या होत्या। स्त्री शिक्षण आणि ग्रामविकास या क्षेत्रात त्यांनी काम केलं। गांधीवादी आदर्शांचं त्यांनी पालन केलं। शारदा देवींनी शरद पवार यांना भारताच्या मूलभूत वास्तवाची ओळख करून दिली। हे आहे बारामतीचं राजर्षी शाहू विद्यालय। शरद पवार यांनी या ठिकाणीच प्राथमिक शिक्षण घेतलं। या शाळेनं शरद पवार यांच्यातील आदर्श व्यक्तिमत्वाचा पाया घातला। इतकंच नव्हे तर त्यांच्या सांसारिक जीवनाची नांदही इथूनच झाली। इथला हा मंच आज सुना वाटतोय, पण याच मंचावर एकेकाळी नवरदेव शरद पवार आणि नववधू प्रतिभाताई पवार यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे गुलाब फुलले होते। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वदेशी सरकार आलं। लोकांच्या आशा आकांक्षा उंचावल्या। भारतीय समाजाच्या आकांक्षांची पूर्तता करण्याचं स्वप्न बारामतीचा पवार परिवारही बघत होता। शरद पवार म्हणजे तर दृढ निश्चयाचा पोलादी पुरुष। त्यांनी निर्धारपूर्वक समाजाच्या तळागाळातील लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा चंग बांधला। 1958 मध्ये शरद पवार यांनी पुण्याच्या BMCC म्हणजेच बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला। 1962 मध्ये वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली। महाविद्यालयीन काळातच शरद पवार यांच्यातील संघटना कौशल्याची चमक दिसून आली। शरद पवारांवर काँग्रेसच्या विचारधारेचा प्रभाव होता। राजकारणात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे त्यांचे हिरो होते, आदर्श होते। यशवंतराव चव्हाण महान नेते होते। त्यांना राजकीय दूरदृष्टी होती। त्यामुळेच त्यांनी शरद पवार यांच्याकडे युवक काँग्रेसची जबाबदारी सोपवली। या महान नेत्यानं शरद पवारांची योग्यता ओळखली आणि त्यांच्या प्रतिभाशक्तीचा सन्मान केला। माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान
या क्षेत्रात प्रचंड स्वारस्य असल्यामुळे शरद पवार आधुनिक दृष्टी आणि क्रांतिकारी भावनांनी संपन्न असे नेते म्हणून जगप्रसिद्ध झाले. 1962 मध्ये त्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1963 मध्ये चीननं भारतावर आक्रमण केलं. त्यावेळी शरद पवार पश्चिम महाराष्ट्र युवक काँग्रेसचे चिटणीस होते. चीनी आक्रमणाविरुद्ध त्यांनी जनजागृती केली. शरद पवार यांना क्रीडाविषयक खास आकर्षण आहे. महाराष्ट्राच्या मातीतली कुस्ती, कबड्डी, खो खो या खेळांशी त्यांचा स्वतःचा अनुबंध आहे. पुण्याचं बालेवाडी क्रीडा संकुल हे शरद पवार यांच्या अथक मेहनत आणि क्रीडा प्रेमाचं जिवंत उदाहरण आहे. 12 डिसेंबर 1990 रोजी पवार यांच्या हस्ते या संकुलाचं भूमिपूजन झालं. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा या विशाल क्रीडा संकुलाच्या निर्मितीत शरद पवार यांचं व्यक्तिगत क्रीडा प्रेम दिसून आलं. समाजकारण, राजकारण आणि कौटुंबिक जीवनाला पवार यांनी समान महत्त्व दिलंय. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मते कसोटीच्या राजकीय परिस्थितीतही कौटुंबिक जीवन अबाधित ठेवणारे ते एकमेव नेते आहेत. जेव्हा ते संगीत, कला किंवा साहित्याच्या मैफिलीत रमतात तेव्हा राजकारण विसरून जातात. मैत्री करावी आणि निभवावीही ती केवळ पवार यांनीच. त्यांच्या 50 वर्षापूर्वीच्या मित्रसमूहाचे आपापसातलं प्रेम आजही तसूभरही कमी झालेलं नाही. शरद पवार यांच्या आयुष्यात त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांचंही स्थान विशेष महत्वाचं आहे. जीवनाच्या प्रत्येक चढ उतारात त्या सोबत असतातच. प्रतिभाताई एक आदर्श माताही आहेत. कन्या सुप्रिया सुळे त्यांच्या संस्कारांच्यामुळेच आज एका गुणवान स्त्रीच्या रूपात अख्ख्या भारताला परिचित आहेत. त्यांची शालीनता, त्यांची माणुसकी या गुणांचा सर्वत्र उदो केला जातोय. पवार यांच्या सहवासामुळे सुप्रिया सुळे आज एक कुशल राजकारणी बनल्या.